फर्स्ट फॉर्म जो होता स्लोप ओरिजिन फॉर्म, त्यामध्ये स्लोप दिलेला होता आणि लाईन पास होते ओरिजिन मधून, ही कंडिशन दिलेली होती. सेकंड फॉर्म म्हणजे स्लोप पॉइंट फॉर्म. त्यात पॉइंट दिलेला x1, y1 आणि स्लोप दिलेला m. आणि तिसरा पार्ट म्हणजेच त्या लाईनवरती प्रेझेंट असणारे कोणतेही दोन पॉईंट दिलेले असतील तर आपण यूज करतो 2 पॉईंट फॉर्म, y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इक्वल टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. Then fourth one is the two intercept form. It is also called as double intercept form. Two intercept formulas double intercept form असे म्हटलं जाईल. First of all, what is mean by intercept? या फॉर्म मध्ये आपल्याला लाईन वरती प्रेझेंट असणारा पॉइंट दिलेला नसतो, त्याचे फक्त दोन इंटरसेप्ट दिलेले असतात. एक असतो तो x इंटरसेप्ट आणि दुसरा असतो तो y इंटरसेप्ट. x इंटरसेप्ट अँड y इंटरसेप्ट असे दोन इंटरसेप्ट दिलेले असतात. आता यामध्ये x इंटरसेप्ट म्हणजे काय आणि y इंटरसेप्ट म्हणजे काय पहा. कन्सिडर टू डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टम having x and y coordinates. In this one, consider a line like this. This line intersect x axis and y axis at two different points. Line intersect x axis at point A and y axis at point B. As point A is on x axis, तो पॉइंट x axis वरती आहे पॉइंट A, म्हणजेच त्याचा y कोऑर्डिनेट 0 असेल. आणि पॉइंट B हा y axis वरती आहे, म्हणजेच त्याचा x कोऑर्डिनेट 0 असेल. मग या पॉइंट A चे कोऑर्डिनेट आपण गृहीत धरू a, 0 आणि पॉइंट B चे कोऑर्डिनेट गृहीत धरू 0, B. तर यामध्ये हा जो x ॲक्सिस आहे त्या x ॲक्सिसला या ठिकाणी दोन लाईन्स इंटरसेक्ट होतात. एक म्हणजे ही गिव्हन लाईन, त्याला आपण L असं नाव देऊ, आणि दुसरा म्हणजे y ॲक्सिस. या दोन लाईन इंटरसेक्ट करतात x ॲक्सिसला. y ॲक्सिस इंटरसेक्ट करतो ओरिजिनच्या ठिकाणी आणि लाईन L इंटरसेक्ट करते A या पॉईंटमध्ये. हे जे दोन इंटरसेक्शन पॉईंट आहेत, एक म्हणजे ओरिजिन आणि दुसरा म्हणजे पॉईंट A, त्यांनी इन्क्लूड केलेला x ॲक्सिसचा पार्ट म्हणजे थोडक्यात लेंथ OA. किती असेल ही लेंथ? A, that is small a, which is called as x intercept. x intercept म्हणजे थोडक्यात या पॉईंटचा x कोऑर्डिनेट म्हटलं तरी चालेल. ही लाईन x ॲक्सिसला ज्या पॉईंटला इंटरसेक्ट करते त्या पॉईंटचा x कोऑर्डिनेट म्हणजेच असतो त्या लाईनचा x इंटरसेप्ट इक्वल टू काय या ठिकाणी A. आणि y इंटरसेप्ट म्हणजेच ती लाईन y ॲक्सिसला ज्या पॉईंटला इंटरसेक्ट होते त्या पॉईंटचा y कोऑर्डिनेट घ्यायचा आहे आणि तो y कोऑर्डिनेट आहे B, म्हणून y इंटरसेप्ट किती आला? B. x इंटरसेप्ट इक्वल टू A, y इंटरसेप्ट इक्वल टू B. आपल्याला हा टू इंटरसेप्ट फॉर्म याचं फायनल इक्वेशन जरी लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण एक पॉईंट इथं इम्पॉर्टंट आहे की इंटरसेप्ट माहिती असेल तर त्यावरून ती लाईन x ॲक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करेल आणि y ॲक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करेल त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला लिहिता येणं आवश्यक आहे. म्हणजे समजा एखाद्या पर्टिक्युलर लाईनचा
यक्स इंटरसेप्ट दिलेला आहे 3. यक्स इंटरसेप्ट किती दिला आहे 3. मग ती लाईन यक्स ॲक्सिसला कोणत्या पॉईंटला इंटरसेप्ट करेल? कोणत्या पॉईंटला? 3,0. कारण एक्स इंटरसेप्ट दिलेला आहे म्हणजे त्या पॉईंटचा यक्स कॉर्डिनेट 3 असेल आणि पॉईंट यक्स ॲक्सिसवर आहे म्हणून त्याचा वाय कॉर्डिनेट 0 असेल. म्हणजेच जर यक्स इंटरसेप्ट 3 असेल तर ती लाईन यक्स ॲक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेप्ट होईल? 3,0. जर समजा वाय इंटरसेप्ट असेल -4, वाय इंटरसेप्ट असेल -4, इंटरसेप्ट निगेटिव्ह पण पॉसिबल आहेत, तर ती लाईन वाय ॲक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेप्ट करेल? 0, -4 हा असेल ती लाईन आणि वाय ॲक्सिस यांचा इंटरसेक्शन पॉईंट. दॅट इज 0, -4. नाव हिअर x intercept equal to a and y intercept equal to b. These are the two intercepts. आता यात इक्वेशन तयार कसं करायचं आहे? 2 पॉईंट फॉर्म पण वापरू शकतो आपण आता. आणि या लाईनवरती असणाऱ्या 2 पॉईंटचे कॉर्डिनेट आपल्याला कळालेले आहेत. पॉईंट ए त्याचे कॉर्डिनेट आपण x1 y1 गृहीत धरू शकतो. पॉईंट बी त्याचे कॉर्डिनेट x2 y2. त्या लाईनवरती असणाऱ्या 2 पॉईंटचे कॉर्डिनेट कळालेले आहेत. 2 पॉईंट फॉर्म वापरून आपण इक्वेशन तयार करू शकतो. किंवा एक जनरल पॉईंट जसं आपण नेहमी गृहीत धरत असतो p इन ब्रॅकेट x, y, हा पॉईंट जर गृहीत धरला तर 2 पॉईंट फॉर्म ज्या पद्धतीनं आपण तयार केला आहे त्या पद्धतीनं हा 2 इंटरसेप्ट फॉर्म पण तयार करता येईल. 2 पॉईंट फॉर्म आपण कसा तयार केला आहे? स्लोप p, स्लोप ऑफ AP इक्वल टू स्लोप ऑफ AB. स्लोप ऑफ AP इक्वल टू स्लोप ऑफ AB अथवा स्लोप ऑफ AP इक्वल टू स्लोप ऑफ AB. आता या ठिकाणी स्लोप ऑफ AP काय असेल? डिफरन्स इन y कॉर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कॉर्डिनेट्स, म्हणजेच y -0 अपॉन x - a, y -0 अपॉन x - a इक्वल टू राईट साईडला स्लोप ऑफ AB म्हणजे b च्या कॉर्डिनेट मधून a चे कॉर्डिनेट मायनस करा वाटल्यास b -0 अपॉन 0 - a, b -0 अपॉन 0 - a म्हणजेच टर्म येईल y अपॉन x - a इक्वल टू b अपॉन -a. हा x - a राईट साईडला घ्या न्यूमरेटरला आणि तो b जो आहे राईट साईडच्या न्यूमरेटरला तो लेफ्ट साईडला घ्या डिवाइड. म्हणजे टर्म येईल y अपॉन b इक्वल टू मायनस x - a अपॉन a. तो मायनस आपण एलाच मल्टिप्लाय पण ठेवू शकतो अपॉन -a. आता राईट साईडला -a जो आहे डिनॉमिनेटरचा तो सेपरेट घ्या. -b y अपॉन b इक्वल टू हा -a जो आहे तो दोन्ही डिनॉमिनेटरला सेपरेट होईल. म्हणजे x अपॉन -a आणि मायनस मायनस होईल प्लस, a कॅन्सल, 1 शिल्लक राहील. तो x अपॉन -a लेफ्ट साईडला घेतला तर प्लस होईल. म्हणजेच x अपॉन a प्लस y अपॉन b equal to 1 will be the equation of line x upon a plus y upon b equal to 1 will be the equation of line in two intercept form or double intercept form. याचा वापर कधी करायचा आहे? समजा क्वेश्चन असा आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन हैविंग x इंटरसेप्ट इक्वल टू 3 and y इंटरसेप्ट इक्वल टू 4. x इंटरसेप्ट म्हणजेच a ची किंमत 3 आणि y इंटरसेप्ट म्हणजे b ची किंमत 4. a ची किंमत 3 आणि b ची किंमत 4 या ठिकाणी जर सबस्टिट्यूट केली तर इक्वेशन येईल x अपॉन 3 प्लस y अपॉन 4 इक्वल टू 1. डायरेक्ट a आणि b च्या व्हॅल्यूज
सबस्टिट्यूट करायचे. This one is the two intercept or double intercept for, write down this diagram as well as derivation.
Next one is the normal form. त्यापूर्वी slope point form. Slope point form. मागच्या टाईपमध्ये दोन्ही इंटरसेप्ट दिले होते, एक्स इंटरसेप्ट ॲज वेल ॲज वाय इंटरसेप्ट. पण यामध्ये एकच इंटरसेप्ट दिलेला असतो आणि तो असतो फक्त वाय इंटरसेप्ट, एक्स इंटरसेप्ट नाही. वाय इंटरसेप्ट दिलेला असतो आणि त्या लाईनचा स्लोप पण दिलेला असतो. अशा वेळी स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म स्लोप इंटरसेप्ट फॉर्म हा आपण यूज करू शकतो. मग स्लोप इंटरसेप्ट फॉर्म कसा असो पहा. फर्स्ट ऑफ ऑल इन दिस वन consider a line having slope m. M is the slope of line, it is given, and intercept हा फक्त y इंटरसेप्ट दिलेला असतो, पण तो डिनोट केला जातो c या पॉइंटनं, दॅट इज 0, c. 0, c will be the intersection point of line with the y axis, आणि त्यामुळे y इंटरसेप्ट काय असेल, y इंटरसेप्ट इक्वल टू असेल c. आता यामध्ये एक जनरल पॉइंट आपण गृहीत धरणार, p इन ब्रॅकेट x, y. c हा पॉइंट 0, c. स्लोप दिलेला m. लाईनवरती असणारे दोन पॉईंट्स माहिती असतील तर त्यावरून स्लोप कसा फाइंड करतो आपण, डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट, दॅट इज y m इक्वल टू y मायनस c अपॉन x मायनस 0, y मायनस c अपॉन x मायनस 0 इक्वल टू y मायनस c अपॉन x, दॅट इज व्हॅल्यू ऑफ m, म्हणजेच mx इक्वल टू y मायनस c लेफ्ट साईडला ट्रान्सफर केला, y इक्वल टू mx प्लस c. दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. जे मोस्ट युजफुल फॉर्म आहेत इक्वेशन ऑफ लाईन मधले ते म्हणजे पहिला स्लोप ओरिजिन, दुसरा स्लोप पॉइंट, तिसरा 2 पॉइंट आणि चौथा हा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. बाकीचेही युजफुल आहेत पण मॅक्झिमम यूज या 4 फॉर्म्स आहे. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, m इक्वल टू स्लोप ऑफ द लाईन अँड c इज द y इंटरसेप्ट. अशा वेळी इक्वेशन ऑफ लाईन काय असेल, y इक्वल टू mx प्लस c. on this.
next one is the normal form of equation of line. Normal form of equation of line हा मात्र प्रिव्हियस सगळ्या फॉर्म्सपेक्षा डिफरंट असणारा टाईप आहे की यामध्ये कुठल्याही लाईनचा स्लोप दिलेला नसेल किंवा त्या लाईनवरती प्रेझेंट असणारा कुठलाही पॉईंट त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट पण दिलेले नसेल. फक्त यामध्ये ज्या पर्टिक्युलर लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे गिव्हन व्हॅल्यूज काय असतात पहा. ज्या पर्टिक्युलर लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे त्या लाईनचं ओरिजिन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे दिलेलं असतं. म्हणजेच लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन टू द लाईन and that is denoted by small p. Length of perpendicular from origin to the line. Origin पासून लाईन पर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स दिलेलं असतं p. आणि दुसरी एक व्हॅल्यू दिली असते that is angle made by this length of perpendicular with positive x-axis. Angle made by this length of perpendicular with positive x-axis and that is nothing but alpha. या दोन व्हॅल्यूज दिलेल्या असतील यावरून आपण नॉर्मल फॉर्मचं इक्वेशन तयार करू शकतो. हे इक्वेशन डेरिवेशन फार जास्त इम्पॉर्टंट नाही आहे पण तरी प्रोसेस कशा प्रकारची पाहून घ्या. एक जनरल पॉईंट आपण गृहीत धरणार या ठिकाणी सपोज x, y नंतर बी हा इंटरसेक्शन पॉईंट सी हा इंटरसेक्शन पॉईंट. यामध्ये ट्रँगल AOB जर आपण विचारात घेतला तर तो राईट अँगल ट्रँगल आहे. ट्रँगल AOB हा राईट अँगल ट्रँगल आहे. या ट्रँगलमध्ये कॉस अल्फा इन ट्रँगल AOB. First of all, given values, length of perpendicular from origin to line is small p and angle made by this perpendicular with x-axis is alpha. दोन व्हॅल्यूज दिलेले असतील. इन ट्रँगल AOB हा राईट अँगल ट्रँगल आहे. या ट्रँगलमध्ये कॉस अल्फा इक्वल टू काय लिहिता येईल. कॉस अल्फा इक्वल टू कॉस अल्फा म्हणजे ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ॲडजस्टंट साइड्स काय OA अपॉन OB. हायपोटेन्यूस आहे OB. म्हणजेच OB इक्वल टू कॉस अल्फा राईट साईडला डिवाइड घ्या आणि OA ची किंमत काय दॅट इज P अपॉन कॉस अल्फा. P अपॉन कॉस अल्फा किंवा त्याला P सेक अल्फा असं आपण लिहू शकतो. ही झाली व्हॅल्यू OB ची. OB म्हणजेच या ठिकाणी पॉईंट B चे कोऑर्डिनेट काय होतील मग. OB ही लेंथ आपल्याला मिळाली P अपॉन कॉस अल्फा. म्हणजेच पॉईंट B चे कोऑर्डिनेट काय होतील P अपॉन कॉस अल्फा कॉमा 0 कारण लेंथ OB म्हणजेच B या पॉईंटचा x कोऑर्डिनेट असेल. P या पॉईंटचे कोऑर्डिनेट कळले. त्यानंतर C या पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. ते फाइंड करण्यासाठी ट्रँगल गृहीत धरावा लागेल AOC. यामधला अँगल AOC म्हणजे हा अँगल किती असेल हा एकूण अँगल आहे 90. त्यातला हा दिला अल्फा म्हणजे हा किती राहिला शिल्लक 90 मायनस अल्फा. यात
इन ट्रायंगल AOC cos 90 मायनस अल्फा, इथेही ॲडजसंट साईड तीच आहे OA अपॉन हायपोटेनियस मात्र काय OC, दॅट इज OA अपॉन OC. पण cos 90 मायनस अल्फा म्हणजे साइन अल्फा इक्वल टू P अपॉन OC, म्हणजेच लेंथ OC इक्वल टू P अपॉन साइन अल्फा. पॉईंट C चे कोऑर्डिनेट काय होतील 0, P अपॉन, आणि आता प्रिवियस कोणताही फॉर्म आपण यूज करू शकतो. 2 पॉईंट फॉर्म आहे, किंवा आधी स्लोप तयार करायचा, स्लोप पॉईंट फॉर्म वापरायचा, किंवा आत्ताच पहिला डबल इंटरसेप्ट फॉर्म पण वापरता येईल. 2 इंटरसेप्ट फॉर्म. एक्स इंटरसेप्ट काय मिळतो इथे, एक्स इंटरसेप्ट P अपॉन कॉस अल्फा, आणि वाय इंटरसेप्ट P अपॉन साइन अल्फा. एक्स इंटरसेप्ट आहे P अपॉन कॉस अल्फा, वाय इंटरसेप्ट आहे P अपॉन साइन अल्फा. 2 इंटरसेप्ट फॉर्ममध्ये इक्वेशन असतं एक्स अपॉन A प्लस वाय अपॉन B इक्वल टू 1, म्हणजेच एक्स अपॉन A ची किंमत काय P अपॉन कॉस अल्फा प्लस वाय अपॉन P अपॉन साइन अल्फा, आणि इक्वल टू 1. आता हे कॉस अल्फा आणि साइन अल्फा डिनॉमिनेटरचे डिनॉमिनेटर आहेत ते न्यूमरेटरला येतील, म्हणजेच एक्स कॉस अल्फा अपॉन P प्लस वाय साइन अल्फा अपॉन P इक्वल टू, आणि थ्रूआउट जर आपण P न मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन तयार होईल एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इक्वल टू P. आणि आता डेरिवेशन फार काही रिक्वायरमेंट नाही, फक्त इक्वेशन लक्षात ठेवा एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इक्वल टू P.